नमस्कार. आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिसतोय. आपण प्रश्न वाचूया. सूर्य, कृपा, तृष्णा, क्रमवारी, सृष्टी, प्रकाश, वृथा, नयनरम्य या शब्दांतील जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या किती? आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना मी विचारलाय. तुम्ही 100% आता शब्दांच्याकडे लक्ष देऊन ते जोडाक्षरयुक्त शब्द काढायला सुरुवात केली असेल आणि तुम्ही कदाचित काढलेही असतील. मग किती आहेत जोडाक्षरयुक्त शब्द? तर तुम्ही असं म्हणाल 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 हे तुम्ही जोडाक्षर युक्त शब्द आहेत असं उत्तर द्याल. तर मला असं वाटतं की हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. आता चुकीचं का असा प्रश्न ज्यावेळी तुमच्या मनात निर्माण होईल त्यावेळी उत्तर पाहण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की या शब्दांच्या मध्ये काही शब्द जोडाक्षरयुक्त शब्द नाहीत. जरी ते दिसत असले की जोडाक्षरयुक्त ते शब्द आहेत तरी सुद्धा ते जोडाक्षरयुक्त शब्द नाहीत. ते कोणते असतील बरं? तर या ठिकाणी मी आपला फार वेळ न घेता डायरेक्ट उत्तर तुम्हाला या ठिकाणी देतोय. त्यामध्ये पहिला जो शब्द या ठिकाणी आहे तो कृपा हा शब्द जोडाक्षरयुक्त नाही आणि त्याचबरोबर वृथा हाही शब्द जोडाक्षरयुक्त नाही. याचा अर्थ या प्रश्नामध्ये जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या जर आपण पाहिली तर ती 1 2 3 4 5 आणि 6 एवढीच आहे. म्हणजे 6च जोडाक्षरयुक्त शब्द आहेत आणि मगाशी आपण काढला होता तो 8 आकडा काढला होता. पैकी या 2 शब्दांच्याकडे पाहिल्यानंतर ते जोडाक्षरयुक्त नाही. चला तर पाहूयात आपण की ते जोडाक्षर का नव्हतं. तर त्याची सुरुवात करताना निश्चितपणे पहिल्यांदा आपल्याला मराठी वर्णमाला हिचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. खास करून आपणाला आतापर्यंत शिकवलेले जे 12 स्वर आहेत, जे 12 स्वर आपण जर आतापर्यंत अभ्यासलेले असतील तर ते अ पासून ते आहा पर्यंतचे म्हणजे आ इ ई उ ऊ हा स्वर आपल्याला कधी सांगितलेला नसेल, हा सांगितलेला नसेल. त्यानंतर ए ऐ ओ औ आणि आहा. पण इथं जर बघितलं तर या ठिकाणी आणि आहा हे स्वरादीच्या ओळीत लिहिलेत. याचा अर्थ आणि आहा हे शुद्ध स्वरात येत नाहीत. याच्यामध्ये जे शुद्ध स्वरात, कारण मराठी वर्णमाला आपल्याला सांगते की मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर आहेत. मग जर आपण काउंट केले आणि कदाचित हे जर 2 मी इथं लिहिले नसते तर ते आणि आहा सोडून 10 झाले असते. आणि म्हणून या ठिकाणी जर आपल्याला वर्णमाला बारकाईने पाहिली तर त्यामध्ये 1-2 वेगळे स्वर आपल्याला दिसत आहेत आणि ते स्वर आपण शिकलोय. त्यातला एक हा स्वर जो आहे ऋषी हा बऱ्यापैकी आपण आपल्या अभ्यासामध्ये तो आलेला होता पण आपल्याला तो माहिती नव्हता. आणि त्यानंतर नवीन एक दुसरा स्वर आहे तो लू एक आहे. आणि मग हे जर स्वर त्यात ऍड केले तर निश्चितपणे स्वर जे शुद्ध स्वर आपल्याला मिळतात ते मराठी वर्णमालेनुसार 12 शुद्ध स्वर अ पासून ते औ पर्यंतचे जर आपण त्यांचं वाचन केलं तर आ इ ई उ ऊ ऋ लू ए ऐ ओ आणि औ हे जुन्या वर्णमालेनुसार 12 स्वर. आता अजून 2 त्यात ऍड केलेत आणि ते स्वर मिळून 14 स्वरांची ती वर्णमाला आता नवीन तयार झालेली आहे. परंतु आपल्याला त्या 2 स्वरांचा विचार न करता या ठिकाणी आपले मूळ जे स्वर आहेत पहिले 12 यातीलच आज जोडाक्षराच्या निमित्तानं ज्या स्वराचा जास्तीत जास्त आपल्याला अभ्यास करायचा तो स्वर म्हणजे रू आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आतापर्यंत पाहिलं आहे की आपल्या या 12 स्वरांना धरून मराठी वर्णमालेची 12 कडी तयार होते आणि या प्रत्येक स्वराचं एक स्वरचिन्ह आहे. या ठिकाणी स्वरचिन्ह जर आपण पाहिलं तर आपल्या सहजपणे लक्षात येतं की या अ असेल तर ते क अधिक अ ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी त्याचा क हा पूर्णपणे बनत असतो. किंवा क ला आ ज्यावेळी आपण जोडतो त्यावेळी क चा उच्चार करताना तो आपल्याला क अधिक आ का असा करावा लागतो. आणि म्हणजेच या ठिकाणी आ साठी जे स्वरचिन्ह आपल्याला मिळालं ते कानारूपी स्वरचिन्ह. त्यानंतर ज्यावेळी आपण क मध्ये ई मिळवतो पहिली ई याचा अर्थ ही की बनते आणि इचं जर स्वरचिन्ह आपण पाहिलं तर ती पहिली वेलांटी या ठिकाणी आपल्याला मिळत असते. म्हणजे प्रत्येक स्वराचं स्वरचिन्ह हे तयार होतं. तसं रूचं सुद्धा
म्हणजे रू हा जो मगाशी मी सांगितलेला जो स्वर आहे, या स्वराचं सुद्धा एक चिन्ह तयार होतं आणि ते चिन्ह ज्यावेळी क ला लागतं त्यावेळी त्या क चा कृ हा शब्द तयार होतो. आणि मग कुठलेही स्वरचिन्ह म्हणजे क ला ज्यावेळी क ला का जोडला गेला, की जोडली गेली म्हणजे वेलांटी दिली गेली, दुसरी वेलांटी दिली गेली, उकार दिला गेला, दुसरा उकार दिला गेला, एक मात्रा दिला गेला, त्यावेळी यांना आपण जोडाक्षर असं संबोधलं नाही. तद्वत हा सुद्धा असणारा हा स्वर आहे, हा जो स्वर आहे हा स्वर या ठिकाणी क ला जोडल्यानंतर याला सुद्धा आपल्याला जोडाक्षर म्हणता येणार नाही. आणि म्हणून मी जर कृपा हा शब्द लिहिला आणि असा प्रश्न मला कुणी जर केला की या शब्दामध्ये किती जोडाक्षर आहेत, तर याचं उत्तर असं आहे की यामध्ये एकही जोडाक्षर नाही. आणि म्हणून मागाशी जो प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला होता त्या प्रश्नामध्ये कृपा आणि दुसरा शब्द होता वृथा, व ला रू जोडून पुढे था हा शब्द जोडला आणि वृथा या शब्दामध्ये सुद्धा रू हे हा स्वर त्या वला जोडल्यामुळे या ठिकाणी वृथा या शब्दांचा या शब्दांमध्ये जोडाक्षर नाही, कोणत्याही प्रकारचं जोडाक्षर नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आता पुन्हा एकदा तोच प्रश्न आपण पाहतोय. सूर्य, कृपा, तृष्णा, क्रमवारी, सृष्टी, प्रकाश, वृथा, नयनरम्य या शब्दातील जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या किती? आता तुमच्या सहज लक्षात आलं असेल की या ठिकाणी सूर्य याच्यामध्ये एक जोडाक्षर आहे की जो र या ठिकाणी य वर जोडला गेला आहे. कृपामध्ये एकही जोडाक्षर नाही कारण रू हा हे स्वरचिन्ह आहे, हा स्वर आहे आणि तो क ला जोडल्यामुळे ते जोडाक्षर नाही. तृष्णा या शब्दामध्ये तृ हे जोडाक्षर होऊ शकत नाही, मात्र श्ना हे एक जोडाक्षर आहे त्यामुळे हा जोडाक्षरयुक्त शब्द धरला जाईल. त्यानंतर क्रमवारी यामध्ये क ला र या ठिकाणी जोडलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 100% की र कोणत्या प्रकारे जोडला गेला आहे आणि त्यात कोणकोणती अक्षरं कोणकोणते शब्द येतात हे पाहणार आहोत. त्यानंतर सृष्टी या शब्दाचा हा जर शब्द पाहिला तर याच्यामध्ये सृ ला रू जोडलेला आहे, मात्र ष्टी जोडाक्षर पाहिलं तर यामध्ये श आणि ट च या ठिकाणी एकमेकांना ते जोडलेले आहेत. त्यानंतर पुढे प्रकाश या शब्दामध्ये प्र हे जोडाक्षर आहे त्यामुळे तोही जोडाक्षरयुक्त शब्द आहे. वृथामध्ये मात्र रू हे जोडाक्षर नाही तुम्ही आता अभ्यासल्याप्रमाणे. आणि नयनरम्य या शब्दामध्ये म्य हा एक जोडाक्षरयुक्त शब्द आहे. असं जर आपण पूर्णपणे जोडाक्षरांच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला आता जोडाक्षरांची संख्या मिळते ती म्हणजे 1, हा 2, हे 3, हा 4, 5 आणि हा 6वा. म्हणजे एकंदरीत आपण या प्रश्नामध्ये जोडाक्षर जर शोधले तर ते 6 जोडाक्षर आपल्याला दिसतात. आता यानंतर प्रश्न दुसरा, हृदय या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? तर या शब्दामध्ये ह ला रू जोडला असल्याने या ठिकाणी एकही जोडाक्षर या शब्दामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 3, क्लुप्ती या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? तर आपण या अगोदर पाहिलंच आहे की लू हा रू सारखाच एक स्वर असल्याने त्याचं स्वरचिन्ह हे क ला जोडलं असल्याने त्या ठिकाणी क ला लू जोडला तो ते जोडाक्षर होऊ शकत नाही, मात्र प ला ती जोडलेलं जे दुसरं अक्षर आहे ते मात्र जोडाक्षर आहे. त्यामुळे या शब्दामध्ये एक जोडाक्षर निश्चित आहे. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. गृहपाठ, कीर्ती, मृणाल, कृपादृष्टी, स्वर्ग, राष्ट्र, ध्रुवीकरण या शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आहेत व एकही जोडाक्षर नाही असे शब्द कोणते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.